दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणी भिसे कुटुंब आणि दीनानाथ रुग्णालयातील डॉक्टरांची समोरासमोर चौकशी सुरू आहे। आरोग्य विभागाच्या चौकशी समितीकडून ही चौकशी केली जाते। पुण्याच्या अलंकार पोलीस ठाण्यामध्ये ही चौकशी सुरू आहे। तनिषा भिसेंच्या मृत्यू प्रकरणी त्यांच्या कुटुंबानं दीनानाथ रुग्णालयावर अनेक गंभीर आरोप केलेत आणि याचीच आता समोरासमोर चौकशी केली जाते। अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी सध्या आपल्या सोबत आहेत। मंदार, समोरासमोर चौकशीला सुरुवात झाल्याचं कळतंय, काय नेमके अपडेट्स आहेत याबाबत? मी आता पुण्यातील अलंकार पोलीस स्टेशनच्या समोर आहे। आतमध्ये भिसे कुटुंबीय तर बऱ्याच वेळापासून आहे, त्यांचे जबाब घेणं सुरू आहे। मात्र मंगेशकर रुग्णालयातील जे संबंधित डॉक्टर आहेत, डॉक्टर घैसास, ते मात्र इथं आलेले नाहीत। त्याचबरोबर चौकशी समितीचे जे सदस्य आहेत ते देखील इथं आलेले नाहीत। भिसे कुटुंबियांना सांगण्यात आलं होतं की या ठिकाणी त्यांना यायचं आहे आणि समोरासमोर मंगेशकर हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांच्या समोरासमोर चौकशी या ठिकाणी होईल। मात्र कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, हे लक्षात घेऊन जे संबंधित डॉक्टर आहेत, डॉक्टर घैसास, ते या ठिकाणी आलेले नाहीत। त्यांची चौकशी आता चौकशी समिती आरोग्य विभागाची कशी करते हे पाहावं लागेल। मात्र आतमध्ये भिसे कुटुंबियांचा जबाब घेणं सुरू आहे पोलिसांकडून आणि पोलीस जरी या प्रकरणामध्ये जबाब घेत असले तरी मुख्य या सगळ्या तपासाची जबाबदारी आहे ती आरोग्य विभागाच्या चौकशी समितीवरती आहे। डॉक्टर राधाकिशन पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही चौकशी समिती काम करते आहे। लवकरात लवकर या चौकशी समितीचा अहवाल येणं अपेक्षित आहे, कारण या समितीचा अहवाल आल्यानंतरच कारवाई जी प्रत्यक्षात होणार आहे ती होऊ शकते। कारण पोलीस असतील किंवा आणखी कोणत्या यंत्रणा असतील, यांना आरोग्य विभागामध्ये कारवाई करण्याचा अधिकार नाही। आरोग्य विभागाकडून नेमण्यात आलेल्या चौकशी समितीच्या चौकशी अहवालानंतरच कारवाई होऊ शकते। त्यामुळे आता या ठिकाणी फक्त भिसे कुटुंबियांचा जबाब या ठिकाणी घेतला जातो आहे। अपेक्षा आहे की थोड्या वेळामध्ये चौकशी समितीचे सदस्य देखील इथे पोहोचतील। निश्चित, धन्यवाद मंदार या सविस्तर माहितीबद्दल। वेळोवेळी अधिक अपडेट्स घेत राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।